तेव्हा आरपीआय वगैरे आपल्या मित्र पक्षांना पण एक एक दोन दोन लोक द्या असं बोलता कामा नाही. तर वरिष्ठ नेते नेहमी आम्हाला सांगत असतात की तुम्ही फक्त भाजप सेना युती करता आणि आमच्या आरपीआयच्या लोकांना मात्र विश्वासात घेत नाही. बरोबर आहे की नाही सर? त्यामुळे न्याय जसा आपल्या कार्यकर्त्यांना आपण देतो तसाच आपण आपल्या समविचारी सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. ही भूमिका सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्या माध्यमातून कामं करायची आहेत. आता काही विकासाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर कळंब शहरातील विविध विकास कामांसाठी 6 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामध्ये शहरातील प्रमुख मंदिर आणि महापुरुषांचे पुतळे, उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी सुद्धा जे 10 कोटी रुपये शिंदे साहेबांनी आमच्या पिंगळेंना दिले त्यापैकी 6 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर झालेली आहे. परंतु 10 कोटीवर पिंगळे साहेब थांबू नका. पालकमंत्री म्हणून शेवटी सगळं काय राज्य शासनाकडनं आणलं तर मला तरी काहीतरी देऊ द्या तुमच्यासाठी. मला पण काहीतरी मागा आणि या कळंबकरांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करा असं आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगतो. 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आपल्याला करायचं. कळंब शहराला अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचं प्रस्तावित आहे. काम चालू आहे. लवकरच जागा निश्चित करून ते सुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करू याची खात्री मी तुम्हाला देतो. शहरातील अंतर्गत रस्ते व नाले बांधकाम यासाठी 70 कोटीचा मोठा प्रस्ताव आलेला आहे. कळंब शहरातील अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी 70 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा तयार केलेला आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी देऊन आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाला सुद्धा आपण कशी सुरुवात करायची ते आपण ठरवायचं आणि लवकरच राणा दादा आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन त्याचंही भूमिपूजन करू. 68 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना जी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली आहे. काही लोक बोलतात ही योजना आम्ही आणली, काही लोक बोलतात ही योजना आम्ही लवकर पूर्णत्वास, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना मंजूर केलेली असल्या कारणानं पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ती योजना लवकरात लवकर आपण चालू करू आणि त्या कायमस्वरूपी जो तुमचा पाण्याचा प्रश्न आहे तो दूर करू. शहरभर सीसीटीव्ही नेटवर्क करण्याची काही सूचना आम्हाला आलेली आहे आणि त्यानुसार कळंब शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना ही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महिलांवरील अन्याय किंवा चोरी किंवा छेडछाड यांना आळा घालण्यासाठी या सीसीटीव्हीची यंत्रणा आपल्याला खूप कामाला येणार आहे. जे नवते कळंबसाठी विशेष लक्ष देण्याची ही आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि रोजगार या सर्व क्षेत्रात कळंबला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी ताई तुम्ही नगराध्यक्ष तर होणारच आहे, त्यात काही काळजी नाही मला. परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या भाषणामधल्या ज्या काही घोषणा मी केलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा तुम्हाला करायचा आणि तो पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या योजना पूर्णत्वास येतील. फक्त भूमिपूजन करून थांबायचं नाही तर आपल्याला त्याचं उद्घाटनही लवकरात लवकर करायचं अशी भावना मनामध्ये ठेवून तुम्ही कामाला लागा असं मी आवर्जून तुम्हाला सांगतो. कारण शेवटी काही लोक फार मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून किंवा अजून काही व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक तेवढं साहित्य दिलं एवढंच करून थांबलो नाही तर गुरंढोरं ज्यांची जनावरं केली होती मी जाहीर केलं की नाही मी माझ्या वाढदिवसाला बाकी काही करणार नाही, परंतु माझ्या जिल्ह्यातल्या जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांची जर गुरंढोरं वाहून गेली असेल तर प्रत्येकाला ही घरामध्ये गाय देण्याची भूमिका मी घेतली आणि 101 गाय ही प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने जाहीर केली. त्या आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला तेही कार्यक्रम तो करायचा आहे. परंतु खिशातून पैसे खर्च करून शासनाचा निधी नव्हे तर वैयक्तिकरित्या खर्च करण्याची धमक सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. तुम्ही तर फक्त या ठिकाणी येता, शोबाजी करता, रील्स काढता, टीव्हीचे कॅमेरे घेऊन जाता, वृत्तपत्रामध्ये बातम्या रकानेच्या रकाने भरून आणता, परंतु काम मात्र शून्य आणि सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून करताय. जसं राणा पाटलांनी सांगितलं की तुमच्याकडे मागणी केली होती मुख्यमंत्री असताना, परंतु ती मागणीची पूर्तता तुम्ही केली नाही. परंतु जसं आमचं सरकार आलं तशाच पद्धतीने ह्या सरकारनं जसं तुळजापूरला 1850 कोटी रुपयाची निधी दिली तसाच करोडो रुपयाचा निधी ह्या कळंबसाठी किंवा ह्या धाराशिव जिल्ह्यासाठी दिलेला आहे आणि तो सुद्धा विसरता कामा नये. आज आपणच्या माध्यमातून अनेक वर्षे विकास कामं किंवा विकासाची गंगा ह्या कळंब शहरामध्ये फिरते आणि ती विकासाची गंगा जोपर्यंत आप्पा तुम्हाला हवाय तेवढा निधी देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी राहील. काय काळजी करू नका, तुम्ही फक्त निधी मागा, परंतु शासनानं पाठवलेल्या
त्या निधीतनंच तेवढं मिळेल, नाही तर तुम्ही सगळ्याच्या सगळ्या निधीकडे आला तर बाकी धाराशिव आहे, उमरगा आहे, भूम आहे, परांडा आहे, सगळीकडचे लोक पण येतील. त्यामुळे योग्य तो निधी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल आणि ह्या कळमचा विकास केला जाईल एवढं आवर्जून मी ह्या ठिकाणी सांगतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, परंतु एक मात्र वचन कर. आज ह्या ठिकाणी मी प्रचार सभेला येत असताना मला अनेक राणादादांनी ते किस्से सांगितले ह्या जिल्ह्याचे. ते किस्से कधी कधी मला नवीन असंच वाटतं, कारण आमच्याकडचं राजकारण ह्या शहरातलं फार वेगळं असतं. तुमचं राजकारण वेगळं असं, जसं आता स्टेजवर दोन्ही पट्टे घातले गेले तसं आम्हाला काही असं परिचित नसतं कधी. परंतु शेवटी विकास करणारा व्यक्ती, विकास करणारा एखादा पक्ष जर आमच्या सोबत असेल तर त्यांना सोबत घेऊन जाऊन ह्या जिल्ह्याचा, ह्या शहराचा विकास करण्याची भूमिका प्रताप सरनाईकची सातत्याने राहिलेली आहे. म्हणून प्रताप सरनाईक हा चौथ्यांदा आमदार आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे. त्यामुळे मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की 2 तारखेला मतदानामध्ये आपली प्रमुख भूमिका आपण निभवा. आणि आमच्या लाडक्या बहिणींना खास हात जोडून विनंती करतो, तुमचा लाडका भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे ती कधीही बंद करणार नाही अशी हमी देत असताना आमच्या दुसऱ्या लाडक्या बहिणीला या ठिकाणचं नगराध्यक्ष करा अशी विनंती करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर मी माननीय अजितदादा यांना विनंती करते की आपण सर्व नगरसेवकांचा परिचय या ठिकाणी करून द्या. या ठिकाणी मी 2च मिनिटांमध्ये सर्व उमेदवाराचा